गुढीपाडवा 2026. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? कोणते 5 शुभ रंग आहेत? या 2 रंगाच्या साड्या गुढीला चुकूनही नेसवू नका. गुढीला या रंगाच्या साड्या नेसल्यावर घरात वर्षभर भरभराट होईल. याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गुढीपाडवा. गुढी साडीचा रंग आणि महत्त्व. गुढीपाडवा हा मराठी लोकांचा नववर्षाचा उत्सव आहे. गुढी ही घरातील समृद्धी, आरोग्य आणि शुभ प्रतीक म्हणून उभी केली जाते. महाराष्ट्रात प्रत्येक घराच्या पुढे गुढी उभारली जाते. गुढीला नेसलेली साडी किंवा वस्त्र रंग खूप महत्त्वाचे असतात, कारण त्यावर घराची उन्नती, समृद्धी आणि शुभ संकेत अवलंबून असतात. त्यामुळे गुढीला योग्य रंगाची साडी नक्की नेसवावी. ते कोणते 5 शुभ रंग आहेत ते आता आपण पाहूयात. तर पहिला रंग आहे लाल. लाल रंग शक्ती, ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. लाल साडी गुढीला नेसल्यास घरात धन, वर्चस्व आणि आनंद वाढतो. दुसऱ्या रंगाची साडी आहे केशरी नारंगी. केशरी रंग उत्साह, शौर्य आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवतो. त्यामुळे गुढीला केशरी रंगाची साडी नक्की नेसवा. गुढीला केशरी साडी नेसवल्यात घरात नवीन शक्यता किंवा नवीन प्रोजेक्ट भेटण्याची संधी मिळते. तिसरा आहे पिवळा रंग. पिवळा रंग ज्ञान, संपन्नता आणि सकारात्मक विचार दर्शवतो. गुढीवर पिवळ्या साडी नेसल्यास घरात समृद्धी आणि शांती राहते. त्यामुळे गुढीला पिवळ्या रंगाची साडी नक्की नेसवा. त्यामुळे घरात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. पिवळा रंग हे ज्ञान, संपन्नताचे प्रतीक दर्शवते. त्यामुळे पिवळ्या रंगाला पण विशेष महत्त्व आहे. तसेच हिरवा रंग. हिरवा रंग समृद्धी, नवीन प्रारंभ आणि प्रकृतीशी जुळलेला ऊर्जेचे प्रतीक आहे. गुढीला हिरव्या रंगाची साडी नक्की नेसवा. गुढीला हिरवी साडी नेसवली तर घरात नवा उत्साह, आरोग्य आणि भरभराट होते. आणि चौथा आहे निळा रंग. निळा रंग स्थैर्य, शांती आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे. गुढीवर निळी साडी दिल्यास किंवा नेसवल्यास घरात मानसिक स्थिरता, समजूतदारपणा आणि शांती येते. या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका. त्या कोणत्या साड्या आहेत ते आता आपण पाहूया. म्हणजेच काळ्या रंगाची किंवा तांबूस भुरा रंग, ब्राऊन डार्क मरून कलर किंवा गडद राखाडी डार्क ग्रे कलरची साडी गुढीला नेसवू नका, कारण या रंगांना अशुभ मानले जाते. अशा रंगाची साडी गुढीला नेसवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच संघर्ष वाढतो आणि आयुष्यात अडचणी येऊ शकतात, कारण काळा रंग हा अशुभ मानला जातो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा येते. गुढीला खण साडी अवश्य नेसवा. गुढीसाठी विशेषतः कोल्हापूरची खण साडी किंवा खणाचे ब्लाऊज पीस वापरणे उत्तम मानले जाते. त्यामुळे खणाची साडी गुढीसाठी योग्य आहे. नसेल तर तुम्ही दुसरी कोणती पण साडी नेसवू शकता, फक्त काळी सोडून. काळी किंवा गडद निळी. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीवर काळ्या रंगाचे कापड लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते. त्यामुळे या रंगापासून दूर राहा. कारण काळी साडी शक्यतो कोणी नेसवत नाही, कारण ती अशुभ असते. गुढीसाठी साडी निवडताना नवीन साडी वापरावी, जी सुती किंवा रेशमी असावी आणि नवीन असावी. गुढीच्या कळसावर कडुलिंबाची ढाळी, फुलांचा हार आणि साखरेची गाठी आवर्जून लावा. गुढीवर योग्य रंगाची साडी नेसल्यास घरात आर्थिक समृद्धी येते. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य आणि मनशांती चांगली राहते. तसेच घरात भरभराट होते. त्यामुळे साडीची निवड योग्य करा व योग्य कलर
ची साडी गुढीला नेसवा. तसेच नवीन व्यवसाय किंवा योजना यशस्वी होतात. घरातील नकारात्मक ऊर्जा